दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये सुरू झालेल्या शाब्दिक युद्धावरून संजय राऊत यांनी इंडी आघाडीला इशारा दिलाय। यापूर्वी दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणूक एकत्र लढवली आणि आता विधानसभा निवडणुकीत एकमेकांचे कपडे फाडत असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय। निवडणूक लढा पण सन्मानाने आणि संयमाने लढा असाही सल्ला त्यांनी इंडी आघाडीला दिलाय। केजरीवाल यांच्यावर देशद्रोही असल्याचा आरोप होत असल्याबद्दलही संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे। सध्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे। भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आम आदमी पार्टीच्या विरोधात वातावरण तयार करण्यात व्यस्त झाले आहेत। लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकत्रितरित्या इंडी आघाडीच्या बॅनरवर भाजपच्या विरोधात लढले होते। आता विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने भारतीय जनता पक्षाचा विजय होईल की काय अशी भीती राऊत यांना सतावीत असावी। यामुळेच की काय उभाटा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्या दरम्यान सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावर चिंता व्यक्त केली आहे। काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये सुरू असलेल्या भांडणाचा फायदा भाजपलाच होणार असल्याचं संजय राऊत म्हणाले। दिल्ली आणि संपूर्ण देशात भाजप विरुद्ध लढा व्हायला हवा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली। काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती। आता विधानसभा निवडणुकीत निर्माण झालेले वातावरण पाहता या दोघांचाही भाजपला फायदा होणार असल्याचं दिसत आहे। देशात आणि दिल्लीत आम आदमी पार्टीची लढाई ही भाजप विरोधात असली पाहिजे असं राऊत म्हणाले। दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये ज्या स्तरावर वादावादी सुरू आहे ते सगळं देशातील जनता पाहत आहे। पुढच्या लोकसभेत एकत्र लढायला गेल्यावरती लोक आम आदमी पार्टीच्या वागण्यावरती प्रश्न विचारतील असंही संजय राऊत म्हणाले। खरं म्हणजे राऊत नाराज होण्याचं कारण काँग्रेस नेत्या अलका लांबा यांच्या वक्तव्यात दडलंय। अलका लांबा यांनी आज सकाळी बोलताना आम आदमी पक्षावर चांगलंच तोंडसुख घेतलं होतं। दिल्लीत केंद्र सरकार आणि आम आदमी पार्टीच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी आहे। जनतेने एका दशकाचा कार्यकाळ पाहिला असून आता ते काँग्रेसला मतदान करणार असल्याचं त्या म्हणाल्या होत्या। लांबा यांच्या वक्तव्यावरूनच राऊत नाराज असल्याचं दिसून येते। राऊत यांनी बोलता बोलता काँग्रेसच्या नेत्यांना मर्यादित राहण्याचा इशारा देखील दिलाय। संजय राऊत म्हणाले की दिल्लीत इंडिया आघाडीचे सदस्य असलेल्या आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये येथे लढत आहे। येथे आखाड्यातील पैलवान एकमेकांचे कपडे फाडत आहेत हे योग्य नसल्याचं राऊत म्हणाले। लोकांनी अरविंद केजरीवाल यांना 10 वर्षांसाठी मुख्यमंत्री म्हणून निवडून दिलंय। काँग्रेसला त्यांच्यावर देशद्रोही असा टॅग लावायचा आहे। भविष्यात एकत्रित यावे लागणार असल्यामुळे तुम्ही एकमेकांच्या विरोधात निवडणूक जरूर लढवावी पण तुम्ही शिष्टाचार आणि संयमात राहिलं पाहिजे असा मानभावी सल्ला राऊत यांनी दोघांनाही दिला। आता राऊतांचा हा सल्ला काँग्रेस आणि आम आदमी पक्ष ऐकतो की त्याला केराची टोपली दाखवतो हे आगामी काळातच लक्षात येईल। अशाच रिपोर्ट्स आणि बातम्या पाहण्यासाठी देशोन्नतीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोन्नती। नमस्कार।